नमस्कार मंडळी, मी संगीता. साध्वी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर काय, चिकनचे असे भरपूर सारे प्रकार आपण बघितलेले आहे, पण नेहमी नेहमी आपण तेच चिकन खायचं. चिकन मसाला, चिकन साधी आपण जसे बनवतो नॉर्मली घरगुती तसंच चिकन अंगारा पण आपण बनवला. पण आज मी तुम्हाला नागपूर स्पेशल चिकन काय असेल सांगा बरं तुम्ही. तर आपण इथे बनवणार आहे सावजी चिकन. प्रत्येक वेळेस सावजी चिकन खायचं असेल, सावजी मटण खायचं असेल तर नागपूरला पळायचं नाही. आपण मस्त असं घरच्या घरीच बनवू आणि युनिक अशी टेस्ट लागते, एकदम जबरदस्त. त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला आपण 0 मिनिटात सुरुवात करूया. तर सावजी चिकन बनवण्यासाठी इथं मी 1.5 किलो चिकन घेतलेले. म्हणजे माझे घरी थोडेसे पाहुणे वगैरे होते, त्याच्यासाठी युनिक डिश म्हणून मला सावजी चिकन बनवायचं आहे, म्हणून मी इथे 1.5 किलो घेतलं. तुम्हाला 1 किलो घ्यायचं किंवा कमी क्वांटिटी घ्यायचंय तर त्यानुसार मी तुम्हाला मसाल्याचं प्रमाण सांगेन. तर 1.5 किलो चिकनसाठी मी इथे घेतलेले 4 मोठे कांदे होते, ते असे बारीक असे उभे चिरून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे अर्धी खोबऱ्याची वाटी होती, त्याची पण बारीक तुकडे करून घेतले. इथं भरपूर साला लसूण घेतलाय, म्हणजे साधारणतः 30-40 पाकळ्या असतील. आणि त्याचप्रमाणे एवढा मोठा असा आल्याचा तुकडा घेतलाय. आणि इथे 1 मोठा चम्मच मी घेतलाय चिकन मसाला, चवीपुरतं मीठ, 1 चम्मच हळद, 1 चम्मच घरगुती मिरची पावडर आणि कलरसाठी इथं वापरलेली बेडगी मिरची म्हणजे काश्मीरी चिली पावडर आणि भरपूर सारी कोथिंबीर. आता आपण बघूया खडे मसाले, म्हणजेच हाचाच आपल्याला सावजी मसाला तयार करायचा. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 मोठा चम्मच खसखस, 1 तुकडा जावित्रीचा, 1 मोठी इलायची, 4 छोट्या इलायची, 1 दगडफूल, 3 तमालपत्रे घेतलेले आहेत. आणि ही सुकी बेडगी मिरची आहे ती घेतली. 1 मोठा चम्मच जिरं घेतलंय, 1 चम्मच बडीशोप घेतलेले आहे. इथं 30 ते 35 मी इथं काळी मिरी घेतली आणि 30 ते 35 लवंग, 1 स्टारफुल घेतलेले आहे. तर तुमच्याकडे शहाजिरा असेल ना तो पण वापरा, माझ्याकडे नाहीये म्हणून मी तो इथे दाखवला नाहीये. आणि त्याचप्रमाणे इथं 1.5 चम्मच मी धने घेतले. धने असेच टाकायचे अख्खेच, म्हणजे अख्खे धनेच घ्यायचे आणि त्याची पावडर करायची, म्हणजे त्याचा टेस्ट ना भारी येते. आणि 1 मोठा तुकडा दालचिनीचा घेतलाय. त्याचबरोबर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत 1 चम्मच. आणि ही आपली रोस्टेड चणा डाळ म्हणजेच डाळ आपण इथे घेतलेल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरजेपुरतं तेल घेतलेले. सगळं साहित्य बघून झालंय. आता सर्वप्रथम आपण हे मसाले आहेत ना, सुके मसाले, ते आपल्याला भाजायला घ्यायचंय. आता आपण सर्वप्रथम सुके मसाले भाजून घेऊया. जे खडे मसाले आहेत ना ते भाजून घ्यायचंय. एक पॅन ठेवूया, पॅन चांगला असा कडकडीत गरम होऊ देऊया आणि त्यावर घालूया. सर्वप्रथम आपण घ्यायचे हे तांदूळ, जवळपास 1 चम्मच आहे, मोठा चम्मच तांदूळ घ्यायचंय. आणि ह्याला असंच मीडियम गॅसवर पूर्ण असे चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय, म्हणजे चांगले ते फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय ह्याला. जर तुम्हाला तांदूळ वापरायचे नसतील तर तुम्ही इथे 1 मोठा चम्मच तांदळाचं पीठ वापरलं ना तरीही चालेल, पण ते खडे मसाले भाजून झाल्यावर वापरायचं. इथं तांदूळ आहे, तांदूळ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि तो चांगलाच खरपूसच भाजला गेला पाहिजे, तरच त्या आपल्या चिकनला मस्त अशी टेस्ट येईल. तर बघा, साधारणतः एखादा मिनिट परतून झाल्यावर तांदळाचा कलर चेंज झालाय, मस्त असा व्हाईट व्हाईट दिसायला लागला, पांढरा शुभ्र असा दिसायला लागला. आता गॅसची फ्लेम तशीच ठेवायची आणि त्यामध्ये घालायची 1 चम्मच खसखस, त्याचबरोबर बडीशोप, जिरं, काळी मिरी, लवंग, स्टारफूल, जावित्री आणि मोठी इलायची, छोटी इलायची, दगडफूल आणि तमालपत्र, हे सगळं घालून घ्यायचंय. आणि मस्त असं सुगंध सुटेपर्यंत मीडियम आचेवरच भाजून घ्यायचंय आपल्याला. तर हे सगळे खडे मसाले आपण घालून घेतले आणि त्याचबरोबर ही मोठी दालचिनीचा 1 तुकडा तो पण आपल्याला घालायचा आहे. तर हे सगळे खडे मसाले जरा भाजायला थोडासा वेळ लागतो ना, म्हणून मी सर्वप्रथम घातलेले आहेत. आता आपण त्यामध्ये हे भाजत आले, ह्याला सुगंध सुटला. आता हे धने घालायचे. धने भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून ते मी शेवटी घातले. तर बघा, धने पण घालून झाले, मस्त मीठभर धने पण परतले गेले. अगदी घमघमाट हा मसाल्यांचा सुटलाय, जसा का आपण जो गरम मसाला कसा बनवतो ना त्याचप्रमाणे घरगुती आपण हा सावजी मसाला बनवतोय. आणि ह्या आपण सुक्या मिरच्या सगळ्यात उशिरा घालायच्या आणि त्या पण अशा मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. आपल्याला हे मिरच्या जास्त भाजायचं नाही, म्हणजे असे कडक होईल तोपर्यंत आपल्याला हा मसाला पूर्ण भाजून घ्यायचा आहे. जर तुम्ही रेडीमेड सावजी मसाला वापरला ना तरी हरकत नाही,
पण रेसिपीच्या माध्यमातून आणि घरगुती जो बनवतो ना त्याला टेस्ट थोडी युनिकच असते, म्हणून मी असं घरी कसा सावजी मसाला बनवायचा ते तुम्हाला दाखवले। तर बघा अशा पद्धतीने मस्त असा मसाला आपला भाजून तयार आहे। आणि आता आपण ही फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळ्या आहेत रोस्टेड चणा डाळ त्या घालायच्या आणि त्या आपण मिनिटभर अशा परतून घ्यायच्या आहे। ह्या मी सगळ्या शेवटी याच्यासाठी घातल्या कारण ऑलरेडी ह्या रोस्ट झालेले असतात, ह्याला थोडंसं फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा अगदी ह्याला भाजायला मला साधारणतः 2 मिनिटं तरी लागलेले आहेत। 2 मिनिटापर्यंत मस्त मसाले सगळे भाजून झालेले आहेत। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मसाले असेच थंड करायला ठेवून देऊया। आता त्याच पॅन मध्ये मी हा खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत हे घालून घेते। जर तुम्ही किस केला ना तर मसाल्यामध्ये जे खडे मसाले भाजत होते ना त्याच्यामध्येच घातला तरी पण चालेल, पण इथे मी तुकडे केले अर्धे वाटी खोबऱ्याचे। ते तुकडे थोडेसे भाजायला वेळ लागतो म्हणून मी हे सेपरेट भाजून घेते। हे तुकडे पण खोबऱ्याचे तुकडे पण अगदी तांबूस रंगावर भाजून घ्यायचे, आपल्याला जाळायचं नाही किंवा कच्चे पण ठेवायचे नाही। आणि इथे एकदम कमीत कमी खोबऱ्याचा आपण वापर केलेला आहे, जास्त खोबरा आपण सावजी चिकन किंवा मटन मध्ये घालत नाहीये, एकदम कमीत कमी खोबरा घालायचा आहे आणि मसाल्यांमध्येच तो सावजी चिकन आपल्याला बनवायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने थोडासा असा खोबरा भाजत आलाय, अजून त्याला अर्धा मिनिटभर आपण भाजून घ्यायचं आहे म्हणजे चांगला कलर येईल, अगदी तांबूस रंगावर भाजलं जाईल तो। तर सतत असं त्याला हलवत हलवत भाजून घ्यायचं म्हणजे सगळे खोबऱ्याचे तुकडे अगदी एका आचेवर भाजले जातील, कोणता जळणार नाही आणि कोणता असं कच्चा पण राहणार नाही। तर बघा अशा पद्धतीने मस्त असे खोबऱ्याचे तुकडे अगदी तांबूस रंगावर भाजले गेलेले आहेत। आता आपण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हे तुकडे पण ते मसाला ठेवला ना थंड करायला त्याच्यावरच आपल्याला ठेवून द्यायचे। आता त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल घालूया म्हणजे साधारणतः चम्मचभर, आणि जो कापून घेतलेला कांदा होता ना तो पण अशाच मस्त अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची, मीडियम गॅसवर हा कांदा अगदी मस्त असा भाजून घ्यायचा। इथं कांदा कापताना थोडासा असा पातळ पातळच कापायचा म्हणजे आपण तो भाजतो ना तो अगदी सळसळीत असा मोकळा होतो आणि पटकन असा भाजला जातो। तुम्ही मोठा मोठा कापाल ना तर तो पटकन असा भाजला जात नाही, सळसळीत नसतो आणि आतमध्ये थोडासा कच्चा राहतो, म्हणून असं बारीक बारीक असं चिरून घ्यायचं त्याला उभा। बघा कसा एकदम मोकळा सुटसुटीत झाला ना, असंच ह्याला आपण चांगलं परतून परतून त्याला मस्त भाजूया। तर बघा मस्त असा कांदा थोडासा असा मऊ पडलाय, गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झाली। ह्या स्टेपला काय करायचंय आपण इथं अद्रक आणि लसूण घालून घ्यायचंय, ते पण कांद्यासोबतच भाजून घ्यायचंय म्हणजे त्याचा जो वास असतो ना तो निघून जातो, कारण आपण डायरेक्ट मसाला वरून घालणार आहे, आपण तेलात हा मसाला फ्राय नाही करणार, म्हणून हा इथंच ह्या स्टेपला घालायचं आणि कांद्यासोबत ह्याला पण छान असा आला लसणाचा वास असा निघेपर्यंत सुटेपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे। तर बघा मस्त असा आपला कांदा भाजतोय। तुम्हाला एक स्टोरी सांगते, ऍक्च्युली ना मला जेवण बनवायला खूप आवडतं माहितीये का तुम्हाला, मी जॉब करते प्लस हे करते, मला सगळे माझे फ्रेंड्स लोक विचारतात का संगीता तुला कंटाळा येत नाही का जॉब करून हे सगळं बनवायला, पण मला खूप इंटरेस्ट आहे असं रेसिपी नवीन नवीन बनवायला, नवीन नवीन रेसिपी शिकायला। मी पण बघते, फॉलो करते आणि बनवते, पण ते ऑसम होतं आणि टेस्ट पण एकदम भारीच लागते। तर बघा अशा पद्धतीने गप्पा मारता मारता आपला कांदा पण भाजून झालेला आहे, कांदा आपला भाजून झाला, ह्याला थंड करायला ठेवून देऊया इथं। तर बघा मस्त कांदा गोल्डन ब्राऊन वर भाजला गेलाय, बघा तो जळालेला पण नाही आणि कच्चा पण राहिलेला नाही, अगदी परफेक्ट। ह्या स्टेपला आपण गॅस बंद करायचा आणि ह्याला असंच त्याच पॅन मध्ये म्हणजे जो गरम पॅन आहे ना त्याच पॅन मध्ये असं थंड करायला ठेवून द्यायचं। तर आपले खडे मसाले आणि जो मसाला आपण कांदा भाजला होता तो थंड होतोय तोपर्यंत आपण काय करायचं, एक मोठी अशी पसरट कढई घ्यायची किंवा तुमच्याकडे हंडी असेल किंवा काही पण तुम्हाला कुकर घ्यायचं, छोटं अमाऊंट मध्ये बनवत असाल तर कुकर घेतलं तरी पण चालेल। चांगली अशी कढई गरम झाली, मोठ्या आकाराची कढई घ्यायचं कारण मी क्वांटिटी मोठी जास्त बनवते ना, मग मोठ्या आकाराची कढई घेतली, त्यामध्ये मी साधारणतः 4 चम्मच तेल घालते। इथे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागतं कारण ते पण तुम्हाला सांगते पुढे। तर बघा असं तेल चांगलं असं गरम झालं की इथं मी असा कढीपत्ता सोडते, मला पर्सनली कढीपत्ता आवडतो
म्हणून कढीपत्ता घातलाय. ऑप्शनल आहे पूर्णपणे, घालायचं तर घालू शकता, पूर्णपणे स्किप करायचं तर स्किप पण करू शकता. सावजी चिकन मध्ये कोणी कोणी घालतं कढीपत्ता, कोणी कोणी घालत नाही. तर बघा, पण कढीपत्ता घातल्याने एकदम भारीच फ्लेवर येतं. कढीपत्ता घातला, तेल पण छान आपलं गरम झालंय. आता काय करायचंय, एक एक हे जे चिकनचे पीस आहेत ना, हे असेच आपल्याला सोडायचे ह्यामध्ये. ह्याच्यामध्ये कोणताही मसाला न घालता डायरेक्ट हे चिकनचे पीस असे सोडायचे. गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवा, कारण ते सगळं उडणार. अशा पद्धतीने पूर्ण चिकन आपण ह्या कढईमध्ये घालून घेतलंय. आता ह्याला मोठ्या गॅसवर आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं. तर सावजी चिकन बनवताना ही स्टेप आहे. आपण इतर चिकन बनवतो त्यावेळेस कसं करतो, सगळं आपण ह्याच्यामध्ये पहिले मसाला भाजून घेतो तेलामध्ये, त्याला तेल चांगलं सुटेपर्यंत, मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतो आणि नंतर चिकन वरून सोडतो ना. तर ह्याला कुठल्या पद्धतीचं तशी प्रोसिजर नसते, किंवा इथं चिकन मॅरिनेट करायचं नसतं. डायरेक्ट जे आपण चिकन आणतो ना, त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं की ते होल चिकन आपल्याला असंच घालायचंय आणि मोठ्याच गॅसवर ह्याला 3 ते 4 मिनिटं अगदी हे चिकनचे पीस हरवट होईपर्यंत, म्हणजे मोकळे होईपर्यंत आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. तर बघा, असंच अधूनमधून आपल्याला हे चिकन असं परतवून घ्यायचंय. बघा, चिकनचा कलर चेंज झालेला आहे आणि अजून ह्याला आपण साधारणतः 2 मिनिटंभर असंच एकदा परतून घेऊया आणि तसंच ठेवून घेऊया. तर बघा, चिकन आपण असंच ह्याला थोडंसं रोस्ट होऊ देऊया, त्यामधले पाणी सुसू देऊया आणि तोपर्यंत आपले थंड झालेले मसाले वाटून घेऊया. तर सर्वप्रथम आपल्याला हे सगळे खडे मसाले आहेत ना, ह्याची पूर्ण बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर बघा, मस्त अशी आपल्या खड्या मसाल्यांची भारी पावडर झालेली आहे. आहा, घमघमाट एकदम जबरदस्त अशी सुगंध सुटलाय ह्या मसाल्यांचा, भारी दिसत. आणि आता आपण हा थंड झालेला कांदा, लसूण आणि आलं घालूया आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घालूया ह्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सावजी मसाला तयार झालेला आहे. आणि इकडं आपलं चिकन सुद्धा मी मसाला बनवत असताना 2 वेळेस अधूनमधून असं पलटून घेतलंय, त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे. आता ह्या स्टेपला काय करायचं, आपला मसाला तर बनवून झालाय ना, आता आपण काय करूया, ह्याच्या चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय. तर मी साधारणतः इथं 2 चमच मीठ घालते, कारण आपण चिकन मॅरिनेट केलं नाहीये, एकच टायमाला आपल्याला मीठ घालायचंय, म्हणून 2 चमच मी मीठ घालते. त्याचप्रमाणे इथे कलरसाठी म्हणून काश्मीरी चिली पावडर घेतलेले 1 मोठा चमच तो घालते. घरगुती मिरची पावडर होती ती घालते 1 चमच, ऑप्शनल पूर्णपणे आहे, त्या ठिकाणी कोणतीही लाल तिखट वापरली तरी चालेल. त्याचप्रमाणे इथे 1 मोठा चमच चिकन मसाला होता तो घालते आणि त्याचबरोबर 1 चमच हळद घेतलेली ती घालून घेऊया आणि छान ह्याला मिक्स करून घेऊया. तर प्रत्येक रेसिपीला जी बनवण्याची पद्धत असते ना, जी कुकिंग प्रोसिजर असते ना, ती डिफरंटच असते, त्याशिवाय त्या रेसिपीला युनिकपणा येणारच नाही. तर बघा, ही थोडीशी युनिक वाटली ना डिश तुम्हाला, आणि ह्याची चव पण एकदम मस्त युनिक आहे. हा, एकदम विदर्भ स्पेशल सावजीवाला भाई, मस्तच लागते. तर बघा, आपलं 50% चिकन पण इथं शिजलेलं आहे. अख्खे मसाले मस्त असे मिक्स झाले. हे मसाले चांगले थोडं 2 मिनिटंभर ह्याला कोट होऊ देऊ. तोपर्यंत मी तुम्हाला एक सांगते, इथं सिक्रेट, तरी सुटायला पाहिजे म्हणून काय करायचं, तर एका छोट्याशा हंडीमध्ये मी पाणी घेतलंय 1.5 तांब्या. हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं. पाणी गरम होतंय आणि इकडं छान आपलं चिकन मध्ये जो मसाला वरून पावडर मसाले घातले ते पण मुरत आहे. अधूनमधून चांगलं असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून मसाले आतमध्ये आपल्या कढईला चिकटणार नाही आणि ते जळणार नाही, ह्याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने सतत हलवत असं मिक्स करत हे मसाले आपल्याला कोट करून घ्यायचे. वा,
अगदी घमघमाट सुटलाय. फक्त इथं 20% मसाले घातले. आता अभि तो सब खेल बाकी है. आता आपण काय करायचं, आता आपल्याला ह्याच्यामध्ये सावजी मसाला घालायचा आहे. तर बघा इथे जास्त पातळ पण नाही, अगदी कमीत कमी पाणी घालून हा घट्टसर असा मसाला बनवलेला आहे. आणि एवढं प्रमाण एकदम परफेक्ट आहे हा, कारण ह्याचं आपल्याला ग्रेव्ही बनवायची आणि ग्रेव्ही ती अशी थिक असते सावजीसाठी, एकदम अशी मुळमुळीत पाण्यासारखी नसते ग्रेव्ही, कारण ती आपल्याला मस्त ह्याच्यामध्ये तुम्ही सावजी चिकन सोबत भाकरी खायला पसंत करा, नाहीतर चपाती सोबत पण भारीच लागतं. तर बघा सगळं अशा पद्धतीने मसाला घालून झालाय. सगळा सावजी मसाला होता तो आपण पूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेतलं. आणि ह्या वेळेस पण गॅसची फ्लेम आपण अजिबातच कमी केलेली नाही, मीडियम गॅसवरच आपल्याला हे सगळी प्रोसिजर आहे, कुकिंगची प्रोसिजर ती करायची आहे, जेणेकरून आपल्या रेसिपीची टेस्ट अजिबातच बिघडणार नाही. आपल्याला हवी ती टेस्ट पाहिजे, तर जी मी सांगितलेले प्रोसिजर आहे, जे मी सांगितलेले स्टेप्स आहेत ना, ते पूर्ण लक्षात घेऊनच हे आपल्याला सगळं करायचं. तर बघा मस्त असा मसाला मिक्स झालाय. आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे, मंद ठेवायचा आहे गॅस, आणि ह्याला 2 मिनिटासाठी असंच वाफवून घ्यायचं. 2 मिनिटं झालेले आहेत, झाकण उघडून घेऊया. वाह, मस्त वाफ निघालेली आहे. आपल्या सावजी चिकन मधून एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आहा, अगदी मस्त असा घमघमाट सुटलाय घरभर असा. चला तर मग आता ह्या स्टेपला आपण जे गरम करून घेतलेलं पाणी होतं ना, ते ह्यामध्ये घालायचंय. पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण परफेक्ट टेस्ट, परफेक्ट ग्रेव्ही कशी असते ती जर बघायची ठरवली ना, तर ती थोडीशी अशी थिक ग्रेव्ही असते. पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी इथं मोठा 1.5 तांब्या पाणी असतो ना, साधारणतः 1 लिटर भर असेल, त्यापेक्षा थोडंसं जास्त पण असू शकतं, कमी पण असू शकतं, पण मी तांब्याचे मेजरमेंटने घेतलं, आणि ते पण गरम पाणी. मी नेहमीच तुम्हाला सांगत असते का कोणती पण रेसिपी बनवत असताना शक्यतो म्हणजे जी नॉनव्हेजची रेसिपी असेल, चिकनची तर्रीवाली रेसिपी असेल, त्यामध्ये गरम पाणीच घालायचं. तर 2 त्याचे कारण असतात. गरम पाण्यामुळे जी कुकिंग प्रोसेस असते ना, ती लवकर होते, म्हणजे पटकन आपला जो पण पदार्थ असेल तो पटकन शिजतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्त अशी तरीवरती येते. तर बघा अगदी त्याला उकळी फुटायच्या आतमध्येच किती भारी तरी आली, हे बघा एकदम जबरदस्त. अजून थोडीशी त्याला उकळी फुटू दे, एकदम भारीच आहे ना. तुम्हाला वाटलं तेल भरपूर कमी घातलंय आणि मसाले पहिले तिने फ्राय नाही केले तर कशी तरी येणार ना, पण ती एक टेक्निक असते प्रत्येकाची, नाही का. हे बघा मस्तच तरी आली, आणि आपली रेसिपी पण सावजी चिकन 1 नंबर होणार आहे, बघाच तुम्ही. तर बघा कशी मस्त अशी तरी यायला सुरुवात झाली ना. हळूहळू जशी जशी उकळी फुटेल तशी तशी पदार्थाला टेस्ट येत जाईल, आणि आपली तरी पण मस्त येत जाईल. असं अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्हाला असं मी रेसिपीमध्ये दाखवते त्यावेळेस वाटत असेल का तेलाचं प्रमाण हिने खूपच जास्त वापरलं, पण कोणते कोणते पदार्थ असे असतात का तिथं तेल थोडंसं जास्त वापरावं लागतं. अगदी ऑप्शनल आहे, प्रत्येकाला ऑप्शनल आहे. आपण घरी रेसिपी बनवतो, तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार घ्यायचं आहे. तर मला रेसिपी करायचं आहे आणि थोडं चटपटीत जेवण मला आवडतंच आहे. हॉटेलला गेल्यापेक्षा, हॉटेलला खाल्ल्यापेक्षा मस्त घरच्या घरी हेल्दी टेस्टी असं जेवण चमचमीत कोणाला पण आवडेल, नाही का. तर बघा रेसिपी आणि नक्की ट्राय करा. तर बघा अशा पद्धतीने मस्त अशी उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे. आता हे चिकन आपले 60 to 70% तर शिजून झालेलं आहे, पण पूर्ण चिकन शिजेपर्यंत आपल्याला असंच त्याला मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचंय. तर ही कुकिंगची जी प्रोसेस आहे ना, ती साधारणतः 8 ते 10 मिनिटे घेते. ह्याला जास्त घाई करायची नाहीये. आपल्याला पूर्ण चिकन शिजवून घ्यायचे, त्यामधला तो फ्लेवर उतरायला पाहिजे, ती टेस्ट परफेक्ट यायला पाहिजे. त्यामुळं ह्याला असंच त्याचा वेळ घेऊ द्या आणि मस्त अशी शिजू द्या. तर बघा अशा पद्धतीने मस्त 10 मिनिटं झालेले आहेत. आपण अधूनमधून हे चिकन ढवळत असं हलवत असं शिजवून घेतलेलं आहे. कलर बघा आणि सुगंध तर विचारूच नका, एकदम घरभर असा पसरलेला. एक चिकनचा पीस उचलते आणि तुम्हाला असं तोडून दाखवते, गरम. बघा मस्त असं आपला चिकन शिजलेला आहे, एकदम परफेक्ट. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर पेरून घ्यायची. आहा, मस्त असं तोंडाला पाणी सुटलंय ना, वाह भारी दिसतं. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे नागपूरची डिश, सगळ्यात सुप्रसिद्ध डिश सावजी चिकन आपल्या घरी तयार आहे. मस्त गरमागरम सावजी चिकन आणि भाकरी फेमस असते. मस्त गरमागरम भाकरी थापा आणि हे सावजी चिकन सर्व करायला घेऊया. आहा,
जबरदस्त. तर अशा प्रकारे सावजी चिकन तयार आहे. या मस्त गरमागरम भाकरी सोबत आपण ताव मारूया. भात, भाकरी आणि हे सावजी चिकन नक्की ट्राय करायला विसरू नका हा. आणि ट्राय करून बघा आणि तुमचं सावजी चिकन कसं होतंय ना हे नक्की मला कमेंट्सद्वारे सांगा. जर तुम्ही सावजी चिकन किंवा मटनची टेस्ट घेतली असेल आणि हे आपण घरगुती बनवलेले सावजी चिकनची टेस्ट बघा, दोघांमधला डिफरन्स सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे नक्कीच मला सांगा. आणि हो, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा हा, कारण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळं सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.